पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन येते सचिन कडूचेवाडी संघाकडनं. यानंतर अक्षयची जागा समाजसाठी गेला तो रुपेश. सचिनचा पहिला चेंडू आणि त्रिपाचित केलं ते अक्षयाला. अक्षयची जागा समाजसाठी गेला तो रुपेश. नावाजलेला असा फलंदाज तो रुपेश चौकार आणि षटकार मारण्यामध्ये माहीर. सचिनचा पुढचा चेंडू उत्तम शॉट लेग साईडच्या दिशे मार चेंडू सीमा पार 4 धावा. समाप्तीनंतर आपलं 4 धावा आणि वाढ झाली ते ड्रीम 11 संघाची. उत्तुंगाचा शॉट लॉंगॉनच्या दिशे मारा चेंडू तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे आणि शिल्लक सचिन टू सचिन. नावरले असे फलंदाज ते सचिन दिघे कसारा गावचे. मारायच्या नादामध्ये बीड झाले ते सचिन. षटकातील शेवटचा चेंडू चौकार आणि षटकार मारण्यामध्ये माहीर सचिन दिघे. सचिन टू सचिन. सचिनचा पुढचा चेंडू सामना करतो सचिन. पुन्हा महाराजा नादामध्ये बीट झालाय सचिन आणि षटक संपलंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 7. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन आला तो नितीन. नितीनचा सामना करतो रुपेश. महाराजा नादामध्ये बीट झाला तो रुपेश. धावसंख्या स्थिर रावलेली धावसंख्या ती 7. दोन्ही संघाचे नावलेले कडूचीवाडी वर्सेस 11 वॉरियर्स. उत्तुंगाचा शॉट लेग साईडच्या दिशे मारा चेंडू आणि 4 धावा.
चौकार आणि षटकार मारण्यामध्ये माहेर तो रुपेश. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती उत्तुंगाचा शॉट, तिथं झेल सोडले. 2 धावा, धावसंख्येत भर, धावसंख्या आली 19. षटकातील 2 चेंडू शिल्लक. खूपच महागडा असं षटक. 4 चेंडू मध्ये 12 धावा दिल्यात. षटकातील 2 चेंडू शिल्लक. कटाने रुपेश हा वैयक्तिक 19 धावांवर बाद झालाय. रुपेशची जागा समाजासाठी गेला तो निलेश. उत्कृष्टाचा फलंदाज असतो. नितीशचा पुढचा चेंडू. अवांतराशी 1 धाव वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत बाद, धावसंख्या आली 20. षटकातील शेवटचा चेंडू. सामना करीतो निलेश. उत्कृष्टाचा शॉट. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण देते आणि 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली समाप्तीनंतर धावसंख्येत 21. विलियन वॉरियर संघाचे सलामीला गेलेले ते सचिन. अजून आपलं खातंही खोललेलं नाहीये. वैयक्तिक पहिलं, वैयक्तिक दुसरं व सांघिक तिसरं षटक घेऊन येतो सचिन. सचिनचा पहिला चेंडू. सामना करीतो निलेश. उत्तुंगाचा शॉट, लेग साईडच्या दिशेने मारा चेंडू. 1 बॉल 2 बॉल, 4 धावा. सोडलाय तिथे आणि 4 धावा. उत्कृष्टाचा शॉट मारला होता निलेश यांनी. धावसंख्येत बाद, धावसंख्या ती 25. अवांतराशी 1 धाव वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत भर, धावसंख्या ती 26.
पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. धावसंख्येत बाद धावसंख्या आली 27. सचिनने 2 चेंडू मध्ये 6 धावा दिल्यात, त्यामध्ये एक वाईटच्या स्वरूपात. स्ट्राईकला आहे तो सचिन. पुन्हा एकदा मारायच्या नादामध्ये बीट झाला तो सचिन. सलामीला गेलेला हा सचिन, अजून आपलं खातंही खोललेलं नाही सचिनने. उत्कृष्ट शॉट, लॉंग ऑफ साईडच्या दिशे मारा चेंडू. बघा किती धाव येतो आपल्या संघासाठी. आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येत भर. धावसंख्या आली 29. षटकातील 2 चेंडू शिल्लक. सचिन टू सचिन. सचिन आपलं खातं खोललंय 2 धावाने. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशे मारा चेंडू. बघूया किती धावा मिळतात आपल्या संघासाठी. आणि 2 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या आली 31. षटकाचे शेवटचा चेंडू. उत्कृष्टाची फलंदाजी करतो तो सचिन आपल्या संघासाठी, तेवढी उत्कृष्टाची गोलंदाजी करतो सचिन आपल्या संघासाठी. सचिन टू सचिन. उत्तुंगाचा शॉट बघा झेल होतो की नाही, आणि झेल बाद. डीजे स्ट्राईकला तो आसिफ, नॉन स्ट्राईकला तो निलेश, माजी ग्रामपंचायत सदस्य निलेश मोरे. तुम्हाला शॉट आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 32. निलेश हा वैयक्तिक 6 धावांवर खेळतोय. उत्तुंगाचा शॉट लेग साईडच्या दिशेने मारा चेंडू. 1 बाउन्स. 4 धावा. उत्कृष्टाची फलंदाजी करतो तो निलेश. आणि झेलबाद निलेश.
थँक्यू डीजे. निलेशची जागा समजण्यासाठी गेला तो प्रकाश. निलेश हा वैयक्तिक 10 धावांनो बाद झालाय, त्यामध्ये 2 चौकार. राजेशचा पुढचा चेंडू सामना करेल तो प्रकाश. उत्तुंग असा शॉट, पण डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 37. राजेशचा पुढचा चेंडू सामना करेल तो आसिफ. महाराज नादामध्ये बीट झाला तो आसिफ. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या आहे ती 37. षटकातील शेवटचा चेंडू. राजेशने वैयक्तिक 6 धावा देऊन 1 गडी बाद करण्यात यश आलं ते राजेशला. आणि अवांतर अशी 1 धाव वाईडच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ती 38. षटकातील शेवटचा चेंडू आहे. उत्तुंग शॉट. आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. षटक संपलंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 40. जवळजवळ 10च्या सरासरी धाव. पहिलं व सांघिक 5 षटक घेऊन आलो शिरीष. उत्तुंगाचा शॉट आणि डिक्लेअर मध्ये 2 धावा. पुन्हा एकदा स्टेट ड्राय. बघा झेल होतं की नाही. आणि 1 बाउन्स. 4 धावा. पार 4 धावा. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारा चेंडू. पुन्हा एकदा 4 धावा. डीजे रानी देख राजा, ये मटकी एक फटकी में. एकदा
लेग साईडच्या दिशेने मारा चेंडू पुन्हा एकदा 4 धावा हॅड्रिक. की डाल पर सोने का मोर वर 3 चौकार मारत प्रकाशने. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारा चेंडू षटकार. षटकार 6 धावांसाठी. 4 चेंडू मध्ये 18 धावा घेतल्यात प्रकाशने. त्याच्या अगोदर 2 धावा. शेवटचा चेंडू उत्तुंग असा शॉट लेग साईडच्या दिशेने मारा चेंडू पुन्हा एकदा 4 धावा. इलेव्हन वॉरियर संघाची धावसंख्या ती 64. कडूचीवाडी संघाला 65 धावांची गरज. उत्कृष्टाची फलंदाजी केली ते प्रकाशने. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 24 धावा जमा केल्या आपल्या संघासाठी. तेवढी उत्कृष्टाची फलंदाजी करतोय सचिन दिये आपल्या संघासाठी. कडूचीवाडी संघाला जिंकण्यासाठी 65 धावांची गरज. डीजे कोण आहे? श्री साई वर्सेस डोंगरीपाडा. दोन्ही संघाच्या कर्नर आणि कॉम्प्युटर बॉक्स मध्ये यायचे नाणेफेकीसाठी. 11 वॉरियर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. आणखी खूप सामने खेळवायचे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. यानंतर तवना सामना श्री साई वर्सेस डोंगरीपाडा. दोन्ही संघ असे नावाजलेले. कडूचीवाडी संघाची सलामीची जोडी चालली ती.
श्री साई वर्सेस डोंगरीपाडा नाणेफेक मनोज झोले साहेब यांच्याकडनं. पण तो 2 मिनिटं थांबायचंय. साई श्री साई हा संघ नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सामना सुरुवात करायची. पंच स्ट्राईकला येतो नितीन, नॉन स्ट्राईकला येतो सचिन, वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिल्यासाठी घेऊन येतो प्रकाश आणि प्रकाशचा समाचार घेतलाय तो. प्रकाशचा पहिला चेंडू समाचार घेतात नितीनने चौकार मारून कडूचीवाडी संघाचे खातं खोलले 4 धावाने. यानंतरचा होणार सामना श्री साई वर्सेस डोंगरीपाडा. श्री साई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि डोंगरीपाडा संघाला आमंत्रित केले. प्रकाशचा पुढचा चेंडू सामना करीत तो नितीन. एक चेंडू 4 धावा. उत्कृष्टाचा चेंडू मारायच्या नादामध्ये बीट झाला तो नितीन. चेंडू उत्कृष्ट असे यष्टीरक्षक निलेश मोरे. 2 चेंडू 4 धावा. लेग साईडच्या दिशेने चेंडू सर्कल मध्येच. गचा असा थ्रो तिथे आणि चोरून अशी एक धाव. धावसंख्येत बाद धावसंख्या ती 5. प्रकारचा पुढचा चेंडू सामना करेल तो सचिन. 3 चेंडू 5 धावा कडूचीवाडी संघाची. उत्तुंगाचा शॉट बघूया झेल होतं की नाही आणि हा झेल सोडलाय. गचाचे क्षेत्ररक्षण तिथे आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. एकच गेली. एकच पंच धावा. 1 धाव. धावसंख्येत बाद धावसंख्या ती 6. षटकातील 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडू मध्ये 6 धावा दिल्यात प्रकाशने. उत्कृष्ट शॉट ऑफ साईडच्या दिशे मारा चेंडू सीमा पार.
स्ट्रेट ड्राय बघूया की धावा आणि गजाचे क्षेत्ररक्षण 4 धावा. उत्कृष्टाचा शॉट ऑफ साईडच्या दिशेने मार चेंडू 4 धावा. हॅलो धावसंख्येत बा धावसंख्या ती 19. उत्तुंगाचा शॉट लॉंगांच्या दिशेने मारा चेंडू आणि 4 धावा. तीन चेंडू मध्ये 3 चौकार मारित लगातार. आणि हा 4था चौकार. चार चेंडू मध्ये 4 चौकार मारत आसिफ यांना सचिनने. धावसंख्या ती 27. खूपच महागडा असे षटक. ढकलून खेळलेत 1 धाव. स्ट्राईक चेंज. षटकाची शेवटचा चेंडू धावसंख्या ती 28. उत्कृष्टाची फलंदाजी करतो तो सचिन आपल्या संघासाठी. वैयक्तिक 18 धावांवर खेळतो तो सचिन. उत्कृष्टाचा शॉट आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे लक्ष्मण ढगळे यांचं. पण 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. 1 शॉट 1च धाव. 1 शॉट 1 शॉट. धावसंख्या झाली ती 29. आसिफच्या षटकामध्ये 19 धावा आलेल्या आहेत. खूपच महागडा असं षटक. वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक घेऊन येते नितीन शेलार. नितीनचा मारा करेल तो सचिन. वैयक्तिक 18 धावांवर खेळतोय तो सचिन आपल्या संघासाठी. आसिफच्या मध्ये 4 चौकार मारे त्यांनी.
पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने मारा चेंडू. गचाचे क्षेत्ररक्षण तिथे. पंच धावा, 2 धावा. धावसंख्येत बाद धावसंख्या ती 31. अवांतर अशी एक धाव वाढीच्या स्वरूपात. धावसंख्येत बाद धावसंख्या ती 32. एक चेंडू मध्ये 3 धावा दिल्यात त्या नितीनने. एक वाढीच्या स्वरूपात. उत्तुंगाचा शॉट लेग साईडच्या दिशेने मारा चेंडू. तेवढं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे आणि एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येत बाद धावसंख्या आली 33. षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो नितीन. उत्कृष्टाची फलंदाजी करतो तो नितीन आणि सचिन आपल्या संघासाठी. आणि हा झेल बाद नितीन. तीन चेंडू मध्ये 4 धावा देऊन एक गडी बाद करण्यात यश आले. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 34. षटकातील 2 चेंडू शिल्लक. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो नितीन. नितीनने 4 चेंडू मध्ये 5 धावा देऊन एक गडी बाद करण्यात यश आलंय. याच्या अगोदर आसिफने खूपच महागडा षटक दिलं होतं. उत्तुंगाचा शॉट स्टेट ड्राय. पण 2 धावा घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 36. षटकातील शेवटचा चेंडू. उत्कृष्ट शॉट तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे पण चोरून अशी एक धाव. षटक संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 37. खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली नितीनने आपल्या संघासाठी. 8 धावा देऊन एक गडी बाद करण्यात यश आले ते नितीनला. वैयक्तिक पहिलं व सांघिक 4थं षटक घेऊन तो राकेश. राकेशचा मारा करेल तो सचिन. खूपच उत्कृष्टाची फलंदाजी करतो तो सचिन आपल्या संघासाठी. सलामीला आलेला सचिन. राकेशचा पहिला चेंडू सामना करेल तो सचिन. उत्कृष्टाचा चेंडू मारायच्या नादामध्ये बीट झालाय.
उत्तुंगाचा शॉट आणि झेलबाद. DJ सहा चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता या ठिकाणी. नक्कीच जबाबदारी असलेल्या गोलंदाजावर. शेवटचं षटक घेऊन येतो तो नितीन. या अगोदर सुंदर षटक टाकलं होतं नितीन याने. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलं तर नितीन. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू असेल नितीनचा. आणि वाटतो सुंदर चेंडू. चेंडू सर्कल मध्ये थांबतोय. क्षेत्ररक्षण थोडस गचाळ झालंय. बघूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. बघूया त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण. बघूया पुढील चेंडू नितीन याचा. षटकातील दुसरा चेंडू. आणि मला वाटतं सुंदर गोलंदाजी म्हणेल मी. निर्धाव चेंडू या ठिकाणी. सुंदर यष्टीरक्षण. 4 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ 4 षटकार ठोकावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. पुढील चेंडू.
फुल टॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने फिरकावून दिलेला चेंडू. बघूया किती धावा मिळत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी लक्ष्मण याचं. सुंदर फेकी देखील, त्यावर एकच धाव. सुंदर गोलंदाजी नितीन याची. बघूया जवळजवळ सामना त्या ठिकाणी 11 वॉरियर्स संघाच्या दिशेने झुकताना. पुढील चेंडू बघूया, सुंदर फटका येतो लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक हजर तिथे. रुपेश सुंदर असं क्षेत्ररक्षण, त्यावर एक धाव पूर्ण होते. मला वाटतं धाव घेतलेली नाहीये, निर्धाव चेंडू म्हणेल. बघूया पुढील चेंडू नितीन याचा. सुंदर चेंडू होता. चेंडू सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण होतोय आसिफ कडनं. शेवटचा चेंडू. बघूया शेवटच्या चेंडूवर काय करतात ते फलंदाज. आणि मला वाटतं सुंदरचा फटका, चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षण होते की नाही. सुंदर क्षेत्ररक्षण झाले ते लक्ष्मण यांचं आणि सामना विजय झालेला आहे तो 11 वॉरियर्स